प्रेस कॉन्फरन्सान आमचे बाब समीर वळवयकर हे कुमारगांव मतदारसंघान आयज धडाडीन आमच्या जे कितें विशय आसता लोकांचे त्या विशयांचेर बऱ्या पैकी कुमारगांव मतदारसंघान तेजेर जे कितें गरज आसा तेजेर काम करता. तेजे बरोबर आमचे मदीं आसा ते आमचे बाब अंबर आमोणकर. अंबर कोण? अंबर आमोणकर जे आमची पोरणे गोंयचे नागरीक मंच जे आसा त्याचे मुख्यारी अध्यक्ष अंबर आमोणकर. आमचे विनय पट्टे एक्स सरपंच आणि एक्झिस्टिंग पंच मेंबर ओल्ड गोवा. आमचे बाब सुरेंद्र नायक एक्स सरपंच तसेच एक्झिस्टिंग पंच मेंबर कुमारगांव पंचायत. बाकीचे हांव राजेश नायक एक्स सरपंच प्लस एक्झिस्टिंग पंच करमळे पंचायत. बाकीच्यो वांगडी अंजली. माझे नाव अंजली कुट्टेकर. हांव बायंगिणी रावता. अंजली कुट्टेकर बायंगिणी. देविदास आमोणकर आणि दर्शना साखरदांडे. पयले सुवातेर तुमच्या सगळ्यांचे हांव स्वागत करता. तशेंच सगळ्यांची वळख करून दिल्ली आसा. जो मुद्दो आसा म्हटल्यार बांयगणी कचरा प्रकल्प आमकां सगळ्यांक खबर आसा की हो गंभीर मुद्दो जाल्लो आसा. त्याचे कारण म्हणजे जो कचरा प्रकल्प ज्या वाठारांत आज येवपाक सोदता तो वाठार आमकां खबर आसा सगळ्यांक की त्या वाठाराचें कितें म्हत्व आसा. 2003 ज्या वेळार ह्या कचरा प्रकल्पाची प्रक्रिया सुरू जाली आणि 1 जून 2006 ज्या वेळार नोटिफिकेशन लँड एक्विजिशन येयले त्या वेळावयल्यान ह्या प्रकल्पाक ओल्ड गोवा लोकां मदीं एक भीतीचें वातावरण निर्माण जालें आणि ओल्ड गोवा लोकां बरोबर सर्व जे बाकीचे इतर गांव आसा ओल्ड गोवा बरोबर आमचे खोर्ले आसा, करमळे आसा, आदोशी मांडूर आसा, मागीर चिंबला आसा, कुडका आसा, ह्या सगळ्या वाठारांनी ह्या प्रकल्पाक विरोध करपाक सुरवात केली. म्हाका याद जाता की 2003 ज्या वेळार हो प्रकल्प येता म्हणून अशें कळ्ळें की त्या वेळार सगळे लोक एकीकडे येवपाक लागले. सगळे वेगळे विविध पक्षाचे कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते एकीकडे येवन ह्या प्रकल्पाक विरोध सुरू जालो. आणि 2006 ज्या वेळार त्याची नोटिफिकेशन लँड एक्विजिशन येयले त्या वेळार ताचो विरोध ताचो आनीक मोठ्यान सुरू जालो. आमकां सगळ्यांक खबर आसा की ओल्ड गोवा इज पवित्र स्थान. ह्या स्थानान आमचो गोंयचो साहेब आसा. ह्या स्थानान आमचे ब्रह्मपुरी महादेवाचें देवूळ आसा. थंय आमचें तीर्थस्थान अशें म्हणटात. ज्या जाग्यार पवित्र अशी तळी आसा. ह्या स्थानान आमचे नाणीद महाराजाचो मठ आसा. त्याच्या पलीकडे ह्या स्थानान इतकी लोकसंख्या आज स्थानिक जाल्ली आसा. बरे बरे प्रकल्प येयल्ले आसा. थंय स्कूल आसा आणि हो इतको डेव्हलप जाल्ली एरिया आज आसा की आमकां खबर आसा की ह्या एरियेन जर तुम्ही सगळे वचत जाल्यार इतकी सुंदर ही जागा, ही सुंदर एरिया, ह्या जागेन जर हो प्रकल्प येयलो ह्या जागेचे सौंदर्य नश्ट जातलें आमकां सगळ्यांक खबर आसा. आनी त्या खातीर स्थानिक लोक त्या वेळार मोठ्या संख्येन भायर येयले. जवळ 2000 म्हाका याद जाता 2007 मोठ्या नेटान ह्या प्रकल्पाक विरोध करपाक सुरू जाली. आणि कुमारगांव मतदारसंघातले चडशे विलेजीत न्हू तर सराउंडिंग जो आमचो सांतंद्रे मतदारसंघ आसा, सांताक्रूज मतदारसंघ आसा त्या वाठारांतले सुद्धा लोकांनी ह्या प्रकल्पाक विरोध करपाक सुरवात केली. म्हाका याद आसा की त्या वेळार खुबश्यो सभा जाल्यो. हांव त्या आमी जी कमिटी काडलेली त्या वेळार त्या कमिटीचो कन्वेयर आसलो आणि खुबश्यो आमी सभा घेतल्यो. ओल्ड गोवा घेतल्यो. ओल्ड गोवा गांधी सर्कला कडेन एक मोठ्या प्रमाणात सभा घेतली. आणि त्याच्या नंतर एक सगळ्यात मोठी सभा म्हणजे आमची पणजेचो पूल आसा तेजे कुशीक ज्यो बॉम्बेचे कशी रावताले त्या वेळार एक जवळ 5-6 हजार लोकांची सभा जाली. आणि त्या वेळार आमकां सभा जाल्यानंतर काही जाणांक 15-20 जाणांक पुलीस स्टेशनान आमचे पणजे हेडक्वॉर्टरान हाडून बसयले सुद्धा एक 15-20 जाणां. सो जो नेट आसलो त्या वेळार ह्या विरोध करपाक तो अजुनूय तसो आसा. आनी त्या खातीर आमी आज हो प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो मुद्दो म्हटल्यार की लोकांक हो प्रकल्प नाका. त्या वाठारांतल्या
फक्त ओल्ड गोवात न्ही, सराउंडिंग जे रहिवासी आसा तांकांय हो प्रकल्प नाका. त्या खातीर ह्या प्रकल्पाक आमी पयलींच्यानूय विरोध करता, आजूय करता आनी हेच्यान फुडेंय करतले. कारण ज्या वेळार हो प्रकल्प येता म्हणून अशें कळ्ळें त्या वेळार सगळे जाण एकी कडेन येवन ह्या प्रकल्पाक विरोध करपाक सुरवात केली. आनी जशें आमकां खबर आसा की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका अशें म्हणूंक शकना, पूण अशा जागेन ज्या जागेन आज इतके लोक रावता, इतकी रहिवासी आसा, लोकांनी आपली कश्टाची पुंजी सगळी घातलेली आसा, लोकांनी जागा घेतलेली आसा, फ्लॅट घेतलेले आसा, लोक ते स्थानीक जाल्लेले आसा. अशा परिस्थितीन थंय प्रकल्प येवन ते परिसराची घाण करप काय कितें हो एक मोठो प्रश्न आसा. त्या खातीर ह्या मुद्द्याचेर आमी सगळे एकी कडेन येयल्ले आसा. हांगा खरें म्हणचें जाल्यार राजकारण कितेंच ना, फक्त हो प्रकल्पाक आमी विरोध करपाक आज एकी कडेन येयल्ले आसा. आनी हांव सांगपाक सोदतां की जशें फाटल्या दिसांनी कमिटी आमच्या चीफ मिनिस्टरा कडेन गेली आनी चीफ मिनिस्टरान उतर दिलें की आपूण येवन ती जागा पळयतलो. आनी म्हाका खात्री आसा की ज्या वेळार चीफ मिनिस्टर त्या जागेन येतलो आनी त्या जागेच्या सरभोंवतणी जें कितें डेव्हलपमेंट जाल्लें आसा तें पळयतलो, ताकाय खंय तरी खात्री पडटली की अशा परिस्थितीन हो कचरा प्रकल्प थंय व्हरप हें योग्य न्हू. कारण लोकांची हेल्थाची समस्या आसा, थंय तो पठार आसल्या कारणान सकयल खुबश्यो वॉटर बॉडीज आसा, आमचे करमळेचे सुंदर अशें तळें आसा आनी बाकीच्यो मोठ्या प्रमाणांत ज्यो वॉटर बॉडीज आसा त्यो सगळ्यो नश्ट जातले हें सगळें आमकां खबर आसा. त्या खातीर त्या पठाराचेर हो प्रकल्प हाडचो न्हू अशी आमची सगळ्यांची मागणी आसा. ओल्ड गोवा पंचायतीची कितें भुमिका? एक पंचायत ओल्ड गोवा पंचायत एट द मुमेंट अपोज करता फॉर द प्लांट. पण आमचें फक्त म्हणणें आसा की पंचायतीन क्लियर कट स्टेटमेंट मिडियाक दिवचो. आता एक प्रॉब्लेम जाला की एक पंच मेंबर त्या सायडीन आसा काँग्रेसाचो, तो पंच सद्याक तो काँग्रेसाचो तो म्हणटा थिंगा तो सायडीन आपणाचे स्टेटमेंट्स करता. त्या दिसा विनय हेज्या बरोबर गेल्लो सीएमाक मेळपाक, तेन्ना तुमी थिंगा आसले, आयज हिंगा अशें कशें काय म्हणटा? ना, आमी पयलींच्यान तेच म्हणटा की हो आमी गार्बेजीचे एका पॉलिटिकल कांयच यूज करना. सो आमी हांगा काँग्रेसीक सांगना आनी बीजेपीक सांगना. आमी खंयचीय कोणी आमकां सपोर्ट करपाक रेडी आसा गार्बेज अपोजिशनाक. वी आर ऑलवेज वेलकमींग देम. सो सद्याक तो ई टेंडर काडला ती एनजीटीन देखून केस भायर मारला, तेजेर कितें म्हणटा तुमकां? एनजीटी अजूनय केस भायर काडला दॅट वी आर गोईंग टू द सुप्रीम कोर्ट. ओके, वीच वील बी एक्शन वील बी टेकन ओवर देर. आनी अजूनय ई टेंडर काडला तो अजूनय 11 नोव्हेंबराक कितें पास जावपाचो आसा. बिफोर दॅट सीएम वी हॅव रिक्वेस्टेड द सीएम तो हांगा येवन सायटीर चॅक करतलो. सीएमान कितें डेट बीन दिल्या कशें कितें? तांकां आमी रिक्वेस्ट केला की बिफोर द टेंडर तुमी पास करच्या पयलीं एकदां सायटीर या आनी चॅक करा. एंड ही इज अश्युअर्ड की तो येतलो आनी एकदां चॅक करतलो. गव्हर्मेंटाचो ऑलरेडी स्टँडर्ड बायंगिनी प्लान जातालो म्हणून हय, गव्हर्मेंटाचो अजूनय स्टँड आसा, पण अजूनय देर आर लॉट ऑफ लूप होल्स ते अजूनय गव्हर्मेंटाक खबर ना. सो आमी सांगला गव्हर्मेंटाक कितें कितें लूप होल्स जातलो तो. एक्झाम्पल सांगपाक शकता, सीपीसीपी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणटा की 500 मिटर्स बफर झोन आसपाक जाय. देर इज अ क्लियर कट दिस गायडलायन सेईंग दॅट 500 मिटर बफर झोन प्लांटाच्या सराउंडींग कोण रेजिडेन्शियल एरिया रावपाक जायना. म्हाका एक सांग पळय, ती रेजिडेन्शियल एरिया केन्ना आतां डिक्लेअर हय. तो प्लांटा खातीर डिक्लेअर पयलींच केल्लें न्हू, हय. रेजिडेन्शियल एरिया येवचे पयलीं. सो 2006 केन्ना प्रपोज केलो. ओके, आफ्टर 2006 टीसीपी सगळे अप्रुवल दिले सगळ्या बिल्डर्स आनी सगळे रेजिडेन्शियल कॉम्प्लेक्सीस. सपोज येवपाचोच तेंच्यांनी ठरयल्लो गव्हर्मेंटान. सपोज टीसीपी अप्रुवल दिवना आशिल्ले, रेजिडन्स थंय येवपाचे नाशिल्ले आनी रेजिडन्स सपोज येना आशिल्लो काय इशूच जावपाचो नाशिल्लो. इट वूड हॅव बीन अ कंप्लीट म्हाका दिसता प्लॅनिंग फेलियर जालो. रेजिडेन्सा खातीर प्रॉब्लम. हय, रेजिडन्साक प्रॉब्लेम जातलो. फक्त रेजिडेंट्सांचो प्रॉब्लेम आसा अशातली गजाल ना ती, म्हणजे सरावंडिंगूच. आमी आतां करमळे पासून तळावलेचे तळे जे आसा सरावंडिंग जे आसा विलेज म्हणून सुद्दां सगळे जाण पयलींच्यान सगळेच पंच मेंबर म्हाज्या दिसता प्रमाणे आमदार जो आसा स्थानीक ते सगळे जाण त्या गोश्टीक अपोज करीत आसात. म्हणजे खंयची पंचायतीचो खंयचोच भाग हो सपोर्ट करता अशातली गजाल ना. म्हणून तर इतलो केस तो उरलो. आनी 2006 जर तो जागा एक्वायर केल्लो जाल्यार गव्हर्मेंटान थंय परमिशनां कित्याक दिली? बिल्डरांक परमिशनां काय थंय इलिगल कन्स्ट्रक्शन काय जावना? कन्स्ट्रक्शन जालां तें लिगलूच जाल्लें आसा. गव्हर्मेंट ऑथॉरिटी कडल्यान परमिशन घेवन जाल्लें आसा.
त्यानंतर बरेच लोक आपले जन्माची पुंजी घालून लोन काढून थंय फ्लॅट घेतले. ते फ्लॅट घेता आसतना सब रजिस्ट्रारान जेन्ना रजिस्टर जाल्या लाखांनी थंय रेव्हेन्यू कलेक्ट जाला गव्हर्मेंटा कडेन. सो गव्हर्मेंट वॉज अवेअर ऑफ ऑल दीस थिंग्स. जर ते खबर आशिल्लें तांकां जाल्यार मागीर आनी आतां सद्या गार्बेजीचे परत अचानक कशें उखलून येयले आनी 2006च्यान आज 2020 पर्यंत गव्हर्मेंटान कितें केलें आनी गव्हर्मेंटान थंय परमिशनां दिलीच कित्याक? जर दिली जाल्यार थंय जे कोण रेजिडेंट्स आसा तांचो विश्वासघात केला गव्हर्मेंटान अशें आमी म्हणटले. सो तुमकडे फाल्यां समज स्टील बिकॉज गव्हर्मेंट म्हणटा एनटीटीन हिंगा कोर्टान भायर मारले. सो तुमी ऑप्शन ओपन दवरता समीर की फुडल्या आनी फुडें वचपाक मागीर? हय आमी ते सुप्रीम कोर्टा कडेन फुडें वचपाक लिगल एक्शन घेतले टू ट्राय टू हॅव अ स्टे ऑर्डर. आता एक गोष्ट तुमच्या समोर दवरूंक सोदता हांव की खंयच्याय प्रकल्पाक विरोध आता जवळजवळ 15-16 वर्सांनी एका प्रकल्पाक सातत्यान विरोध जाता. म्हणजे अशें न्हू की तो पयलो 1-2 वर्सां विरोध जाला आनी मागीर बंद पडलो, तशें कांय ना. सातत्यान म्हाका दिसता 15 वर्सांनी 16 वर्सांनी एका प्रकल्पाक विरोध जावप म्हाका दिसता आनी खंयच प्रकल्प असो नासलो ना ज्या प्रकल्पाक इतकी वर्सां विरोध जाता. पूण ताका विरोध जावपा फाटलं कारण म्हणजे की सगळ्या लोकांचो ताका विरोध आसा. फक्त ओल्ड गोवा पुरतो ना हो प्रकल्प सगळ्या सराउंडिंग लोकांनी विरोध केल्लो आसा. कारण ताचो इफेक्ट जातलो तो सगळ्या सराउंडिंग लोकांक जातलो. आनी खास करून कचरा प्रकल्प म्हणजे खंय तरी आयसोलेटेड जाग्यान आसचो अशें साहजीक सामान्य मनशाक दिसता. ज्या जागेन लोक रावता, ज्या जागेन आमचे इतके सुंदर वॉटर बॉडीज आसा, जे आमचे पवित्र स्थान म्हणटा आमी जाका, ज्या स्थानार जगावयले लोक येता, सो एक भावना घेवन येता, अशा स्थानार तो प्रकल्प हाडप हे चुकीचें अशें सर्वसामान्य प्रत्येक त्या वाठारांतल्या लोकांक दिसता. त्या खातीर तो प्रकल्पाक अजुनूय त्याच नेटान विरोध चालू आसा जो 2003 नंतर सुरू जालो पळय तो. त्या खातीर सरकारान सुद्दां खंय तरी त्या विरोधाची खंय तरी गंभीर्यान हे करचें, कॉग्निजन्स घेवचें आनी खंय तरी प्रकल्पाच्या विरोधान जावं प्रकल्पाच्या बाबतींत खंय तरी एक निर्णय घेवचो. कारण ह्या प्रकल्पाक विरोध हो जातलोच. कारण आमी पळयता की मदीं खंय तरी कुडका थंय कदंबा पठाराचेर कशें आसा, व्हडले व्हडले पिट्स आसा, मोठे पिट्स आसा. आतां खंय तरी गार्बेज हाडून थंय कोणी पिट्सान घातली, मागीर कोण चवकशी करतलो ती पिट्सान गार्बेज घातले तेजे कोण कितें करता ते. आमच्या गोंयांत एक इतिहास आहा, तुमी खंय पळया, पणजे पळया, हांगा सोनतोडो पळया, मागीर कुडका मदीं गार्बेज घातली, खंय तरी यशस्वी जाली काय? खंयच जावना. कारण लोकां मदीं तो एक भंय निर्माण जाता आसा, एक फियर निर्माण जाता आसा. कारण प्रकल्प घातल्या नंतर मागीर ते प्रकल्पाचे दुश्परिणाम लोकांक भोगचे पडटले. आमकां याद आहा की कुडका ज्या वेळार ती गार्बेज व्हरून घालताली ते सरभोंवतणी लोकांनी मागीर मोठ्या तीव्रतेन ताका विरोध केलो. कारण लोकांच्यो बांयो पिड्ड्यार जाल्यो, लोकांक हेल्थ प्रॉब्लेम जावपाक लागले. सो त्या इश्यूंचेर मागीर तो खंय तरी तो कचरा प्रकल्प थंय म्हणजे थंय घालपाची ती गार्बेज बंद जाली. सो लोकां मदीं जे आमी जर हिस्ट्री काडून पळयत कचरा प्रकल्पाच्या बाबतींत आमच्या गोंयचे जाल्यार खंय तरी लोकां मदीं तो भंय निर्माण जाल्लो आसा की हे हाडटले आनी घालतले आनी मागीर लोकां मदीं तो भंय अजुनूय लोकांक दिसता की हे सारकें जावचें ना. त्या खातीर ह्या कचरा प्रकल्पाच्या बाबतींत सरकारान गांभीर्यान विचार करून खंय तरी तो कचरा प्रकल्पाचेर फेर विचार करचो अशें आमकां सगळ्यांक दिसता. तुम्ही म्हटलं सीएम थंय सायट विजीट करतले अशें शरत दिला, पूण जर सीएम थंय पावना जर समज सायट विजीट करपाक जाल्यार मागीर तुमी फुडें कितें? आमच्या लोकांचे एज्युकेशन चालूच आसतलें. एज्युकेशन हे चालूच आसतलें कारण तो प्रकल्प फक्त त्याच वाठारांतल्या लोकांक संपूर्ण सरभोंवतणी वाठारांतल्या लोकांक नाका. पूण तुमकां दिसता फक्त एजिटेशन करून तो प्रकल्प रावपाक शकता? जावं शकता. लोकांच्या कशें आसता, फायनली पिपल्स फोर्स इज सुप्रीम. लोकांचो फोर्सान कितेंय हाडूंक शकता न्ही. कारण आमी पळयला कितकेशेच प्रकल्प बंद दवरचे पडले कारण लोक विरोध करता म्हणून. सो लोकांचो जितकी तीव्रतेन लोक विरोध करतले तितको तेजो इम्पॅक्ट पडटलो गव्हर्नमेंटाचेर. लिगली वचपाचें अशें कांय ना तुमी? लिगली आमचो कडेन म्हणटा की लिगली आमी चालूच आसा. लिगली वी आर गोईंग एनजीटी जालो, एनजीटी नाव वी आर गोईंग टू सुप्रीम कोर्ट, पॅरलली वी विल ऑल्सो बी गोईंग टू हाय कोर्ट. ओके, सो आमी थंयच्यान आमी ट्राय करता लिगल फ्रंट, बट पीपल सपोर्ट ऑल्सो आमकां आसात. सो इफ पीपल मोर दॅन 10,000 पीपल आसा आमकां नाका म्हणटा जाल्यार गव्हर्नमेंटान कितें तरी चिंतपाचो हेच्या बद्दल. कितल्यो पंचायती इफेक्ट जाता? कितल्यो पंचायती इफेक्ट जाता? आमच्यो जवळजवळ सरभोंवतणी जर पंचायत पळयत जाल्यार 7 ते 8 पंचायतीक इफेक्ट जाता तुजो डायरेक्ट इफेक्ट. कितले लोक अशे सराउंडिंगान तेजे हे आसा? एका पंचायतीन जर तुमी एवरेज तर एक 5,000 लोक तरी 5 ते 8,000 लोक एवरेज तरी. खंयची 8 पंचायती म्हणून ओपोज जाता? आमची करमळे, खोर्ले, ओल्ड गोवा, मागीर आसोशी, मांडूर, चिंबेल,
ह्यो सराउंडिंग ज्यो पंचायती आसा पळय त्यो सगळ्यो ओपोज हय, करता अशें अशें ना की हांगाच पंचायती जातले. आतां पळय सालिगांव तुमी पयला आसतलो प्लांट, इट इज ऑन अ इंडस्ट्रियल एरिया. ओके, रेजिडेन्शियल कॉम्प्लेक्स 3 किलोमीटर पयस आसा. आतां हांगा वतले तेन्ना 250 टन्स गार्बेज प्लांट गव्हर्मेंट प्रपोज करता तेन्ना एटलीस्ट 100 to 200 ट्रक्स मूव जायत रावतले. सो मूव जाता आसतना ऑलवेज देर आर चान्सीस कितें तरी प्रॉब्लम जातलो. सो सगळ्या पंचायतीक अरावंड इशू जायत रावतलो. बिकॉज हो सेंट्रलायज प्लांट, आमकां दिसना की हो डिसेंट्रलायज प्लांट. आमचें म्हणणें आसा एवरी पंचायत वायज जाल्यार स्मॉल स्मॉल एरियात तो प्लांट हाडा आनी क्युअरिंग करा. तर तुम्ही तांकां कितें दुसरी सायड बीन कितें सजेस्ट करपाचें चिंतलां अशें जर इन केस त्या हेचेर जायना पूण दुसरी जर सायड तुमी पळोवन दवरल्या कितें सजेस्ट करपाक? आतां एक मायनिंग थोडे आसा, मायनिंगाचे थोडे बंद पडला. सो गव्हर्मेंट कॅन मूव देर. इवन इंडस्ट्रियल दिस इज लायक वन इंडस्ट्री, एक व्हडली इंडस्ट्री हाडून दवरता आनी ह्या इंडस्ट्री म्हटल्यार मिथेन गॅस वतलो. देर आर लॉट्स ऑफ टॉक्सीक गॅसीस वीच वील बी मुवींग इन. सो हो टॉक्सीक गॅसीस खंय रेजिडेन्शियलाक आसतना तांकां लोकांक त्रास जावपाचो तसो म्हणना आमी. इंडस्ट्रियलान व्हरा, थंय कोण रावना आनी थंय क्युअरिंग करा. ओके, what does the local MLA has to say? Local MLA चे कितें आहा आतां स्टँडींग? फाटीं आमचें जेन्ना एज्युकेशन जाल्लें पळय तेन्ना लोकल MLA येवन ताका विरोध धरलेला. तेंच्या हेल्थ प्रॉब्लेमाक लागून ते कदाचित मूव जायना चड, म्हणून तेंच्यांनी ओपोज केल्लो आसा. आनी तो आमी ह्यान पयलीं जेन्ना गव्हर्मेंटान जर हियरींग घेतलें आउटरायटली ताका सगळो ओपोज जाल्लो आसा आनी सगळ्या पेपरांनी सगळ्या मिडियान तेन्ना कवर केल्लें आसा. थंय ओपोज ते दिसा जवळ जवळ 100-150 पुलीस थंय हे करपाक लागले, राखपाक लागले. आनी तेच्या फुड्यान जेन्ना हियरींग जालें ताका सरळ ओपोज केला, सगळ्यांनी ओपोज केलो. इवन थंयसर पणजेचो मेयर जो येयल्लो पळय तो उलयलो आनी ताका मागीर लास्टाक थंयसरल्यान पळतो पडलो. अशी परिस्थिती आसली त्या दिसा. खबर आसा. हय, सीएमाक आमी रिटर्न ना, वी आर नॉट अवेअर ऑफ. तुम्ही आयज म्हणटा तुम्ही पॉलिटिक्स करपाक येवना पूण तशेंच आयज थंय पळयत जाल्यार खुबशे वेगवेगळे जे ग्रुप्स आसा ते हेजे अगेन्स्ट आसा. तुम्ही बाकीच्या ग्रुपांचे कडेन आमी पळय आतां आमचो लोकल MLA मिस्टर पांडुरंग मडकेकर अपोज करता. ओल्ड गोवा पंचायत अपोज करता. ओके, करमय कारंबोलीम सरपंच सुद्दां आसा. मुल्लेम सगळे पंचायत अपोज करता. सो आतां अपोज फूल एरियाचे सगळे जाता विदाउट पॉलिटिक्स जाल्यार सगळे लोकूच अपोज करता न्ही. सो गव्हर्मेंटाक फ्रॉम द कुमारजा कॉन्स्टिट्युएन्सी पळोवचें पडटलें की अपोजिशन कितली. ना फाटी काल पळय श्रीपाद भाऊन मेमोरेंडम दिला तशें तुमच्या लोकल MLA दिला तो मेमोरेंडम दिला ना. लोकल आमी अजुनी लोकल MLA कडेन वचूना टील द मेमोरेंडम. बट आमच्या पंचायत ओल्ड गोवा पंचायतीक आमी रिक्वेस्ट केला की सीएमाक एक लेटर धाडा. मेमोरेंडमूय श्रीपाद भाऊन दिवना. तो पन्ने गोंयचे नागरीक आमच्या असोसिएशन फ्रंटानूच दिला अलॉंग विथ श्रीपाद भाऊ. सो आमचो पन्ने गोंयचो नागरीक मंच म्हणून असोसिएशन आसा तेंच्यांनी आमी मेमोरेंडम सो तेणे म्हणून दिवंक ना तो श्रीपादान आनी सिद्धेशान म्हणून दिवंक ना. अलॉंग विथ देवर कंपनी कंपनी अलॉंग विथ दे ऑल वर नॉट अकंपनिंग देम. ओके तुम्ही तांकां अप्रोच केल्लो. अप्रोच केलो. हां तेच. सो त्यांनी आमच्या बरोबर येऊन ही हॅज गिवन क्लियरली मेन्शन श्रीपाद भाऊन ऑलरेडी मेन्शन केला की आय एम क्लियरली अपोजिंग द प्लांट एंड सेम त्यांनी सीएमाक सुद्धा सांगला की आय एम अपोजिंग द प्लांट. देन तुमचं हे तर सेम, तुमचें इंटेन्शन सेम, तेंचें इंटेन्शन हय, सेम. तेंचें सो देन विशालान पयर प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी थिंगा ते हेजेर ZP आनी हेजेर ते वाय लायक दीस देन. तेजे हांव काय उलोवपाक शकना. ते गव्हर्मेंटान विचार करपाक जाय. हियर वी हॅव आमी आय एम टॉकिंग अबाउट पार्टी वायज. तुम्ही म्हणू शकता की तो पॉलिटिक्स करता हेजेर. ना आमी तशें सुद्दां म्हणपाक सोदता. सो त्यांनी कितें म्हटलें ते तेजो स्टेटमेंट, आमचो कितें स्टेटमेंट. तुमच्या गार्बेज स्टेटमेंट पळयचेर कोण येवन स्टेटमेंट करीत रावतलो आनी तेंचो स्टेटमेंट म्हणटा मुद्दो कशें मुद्दो की लोकांक जी गोष्ट नाका कळ्ळें ती गव्हर्मेंटान करप ना. आतां लोकांक कित्याक नाका कारण ती वेगळी वेगळी कारणां आसा तेची. आनी लोकप्रतिनिधी असल्या नंतर ती लोकप्रतिनिधीची जबाबदारी आसता की लोकांक कितें नाका ते करप ना. सर्वसामान्य ही खरें म्हणजे जाल्यार आमची डेमोक्रेसी न्ही. ज्या वेळार लोकांक येद्या मोठ्या संख्येन लोक म्हणटा आमकां ही गोष्ट नाका त्या वेळार लोकप्रतिनिधीची जबाबदारी आसता. आनी तशें पळोवंक गेल्यार आमी 2008 नंतर त्या वेळार एज्युकेशनां जाली त्या वेळार आमचे बरोबर आमची म्हाका याद जाता विक्टोरिया मामी आसली स्वर्गीय. तिणें भरपूर मोठ्या प्रमाणात त्या वेळार विरोध केलो आनी सगळ्यांनी मिळून विरोध केलो त्या वेळार. म्हणजे विद्यमान आमदार, आजी आमदार, माजी आमदार सगळ्यांनी मिळून त्या प्रकल्पाक विरोध केलो. आनी
त्या खातीर मागीर तेचे काम बंद पडलें 2008 नंतर 9 नंतर तो प्रकल्पाचें कांयच आमकां आयकोय नासलें. ते 2-3 वर्सांत परत ते सुरू जालें. सो त्या खातीर आतां 2-3 वर्सां ज्या वेळार परत सुरू जाला त्या वेळार सगळें आतां हें परत सुरू जाल्लें आसा. विरोध हो सुरू जाल्लो आसा. आतां प्रत्येक जाण आपापले परीन विरोध करता. पूण गरज आसा आज खंय तरी सगळे एकीकडे येवन विरोध करपाची. कारण हो लोकांचो प्रश्न आनी लोकां खातीर लोकप्रतिनिधी हे लोकां खातीर आसता. त्या खातीर सगळ्यांची जबाबदारी एक सामुहीक जबाबदारी घेवन एका प्रकल्पाक नेटान विरोध करपाची आज गरज आसा.